धन्यवाद विराज. नमस्कार सर्वांना. आजच्या सत्रात आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मी निधी मिश्रा NCDXमध्ये हेजिंग डेस्क प्रकल्पावर कार्यरत असून आजच्या सत्रात तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी मला एक सांगा, की कमॉडिटी मार्केट हा शब्द तुम्ही ऐकला आहे. तरीही थोडा गुंतागुंतीचा किंवा धोकादायक वाटतो असं कुणाला वाटतं का? जर असं असेल, तर आजचं जे हे सत्र आहे, तर हे त्याचं उत्तर देण्याचं काम करणार आहे. आजचा विषय जो आहे तो असा की भारतीय कमॉडिटी बाजारातील रेग्युलेटरी फ्रेमवर्क आणि संस्थात्मक आधार. हा विषय ऐकायला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो, पण सत्राच्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे वाटेल, की जे हे बाजार आहे ते अनियंत्रित किंवा असुरक्षित नाहीये. हे बाजार नियमबद्ध आणि सतत देखरेखीखाली आहे आणि शेतकरी, एफ-पी-ओ आणि हेजर सारख्या सहभागींना संरक्षण देण्यासाठी रचलेला आहे. अं, जेव्हा आपण कमॉडिटी बाजाराबद्दल बोलतो, तेव्हा आपण प्रत्यक्ष भौतिक वस्तूंशी जोडलेल्या बाजाराबद्दल बोलतो. हे स्क्रीनवरचे फक्त आकडे नसतात. ही पिकं आहेत, जे अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर तयार होतात आणि हवामान, सरकारी धोरणे व स्थानिक मागणीवर अवलंबून असतात. त्यामुळेच कमॉडिटी बाजार आणि इक्विटी बाजार यात मूलभूत फरक आहे. एक उदाहरण देते. एखाद्या शेतकऱ्याने आज विचार करा की गहू विकला, तर तिला कोणते धोके असू शकतील स्पॉट मार्केटमध्ये? तर अ, दर घसरण्याचा धोका, साठवणुकीतील नुकसान, गुणवत्तेवरून वाद, पैसे मिळायला उशीर, असे अनेक रिझन्स आहेत ज्यामुळे आपण स्पॉट मार्केटवर अ, अ, ट्रेड करता ट्रेड करताना प्रॉब्लेम्स येऊ शकते आपल्याला. कमॉडिटी बाजार जे आहे, हे धोके कमी करण्यासाठी असतात. पण हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा बाजारावर मजबूत नियम असतं. नियम नसतील, तर असे बाजार सट्टेबाजीचे केंद्र बनू शकतात. नियम असतील, तर ते नियोजन आणि संरक्षणाचे साधन बनतात. आता आपण विचार करूया की 1 मिनिट. हां. आता आपण हे बघून घेऊया की नियम आवश्यक का आहे? हे समजून घेऊया आणि अ, ओके. एक उदाहरण देते. कल्पना करा, एक असा बाजार आहे जिथे कुणीही कुणालाही करू शकतो. कोणतीही मर्यादा नाहीये, मार्जिन नाहीये, डिलिव्हरीचे नियम नाहीयेत. काय होईल अशा मार्केटमध्ये? बहुतेक अफवांवर दर हलतील. मोठे खेळाडू बाजारावर ताबा मिळवतील आणि आपल्यासारखे छोटे जे सहभागी असतात, ते आत्मविश्वास गमावून बाहेर पडतील. नियम नियमन जे आहे ते 3 मूलभूत गोष्टी सुनिश्चित करतं. पहिली म्हणजे पारदर्शकता. सगळ्यांना एकसारखी माहिती आणि दर दिसतात. म्हणजे खेळ मोठ्या खेळाडूंना जास्त दर किंवा आपल्यासारख्या लहान एफ-पी-ओजना किंवा नॉर्मल शेतकऱ्यांना कमी दर असं नाही. तर सगळ्यांसाठी एक दर आहे. त्यावरच ट्रेड करायचं. दुसरी म्हणजे निष्पक्षता. कोणीही बाजारावर अन्यायकारक वर्चस्व गाजवू शकत नाही. कुणीही हे बोलू शकत नाही, की मी मी जास्त ट्रेड करतो म्हणून जे मी प्राइस ठरवलं तेच होणार, तसं काहीच नाही. ऑल द रूल्स एंड रेग्युलेशन्स हे सगळं अ, जे फ्रेमवर्क आहे त्यावरच मांडले असतात. आणि तिसरी म्हणजे शिस्त. नियम मोडल्यास कारवाई होईल. म्हणजे जो जेनेही नियमचं पालन नाही केलं त्याच्यावर लगेच कारवाई. समजा तुम्ही एखाद्या एफ-पी-ओ आहात आणि जर तुम्हाला वाटलं, की
अ, आ, असले की बाजारात रातोरात कुणीही बिघडवू शकतो, बाजार बिघडू शकतो किंवा प्राइस अप डाउन करू शकतो. तर तुम्ही तुमचं उत्पादन असल्या बाजारात हेज करणार का? नाही, बरोबर. आणि रिअल टाईममध्ये असं होऊ नये म्हणून रेग्युलेटरी बॉडीज हे सुनिश्चित करतात की असं रिअल टाईममध्ये नाही होऊ आणि ते त्याप्रमाणे नियम सेट करतात. आता जी कमोडिटी बाजाराची जी रेग्युलेटरी फ्रेमवर्क पण आहे, ती असंच रँडमली सेट केलेली गेली नाहीये. तर ते ठराविक उद्दिष्टांवर आधारित आहे. एक उद्दिष्ट म्हणजे शिस्तबद्ध विकास. बाजार हळू-हळू आणि स्थिर पद्धतीने वाढले पाहिजेत, असं गोंधळात नाही. दुसरं उद्दिष्ट म्हणजे किंमतीबाबत माहिती. फ्युचर्स दर प्रत्यक्ष मागणी पुरवठ्याशी सुसंगत म्हणजेच डिमांड सप्लायशी सुसंगत असलेले पाहिजे. कृत्रिम सट्टेबाजीवर आधारित नसावे. तिसरी म्हणजे सहभागींचं संरक्षण, विशेषतः शेतकरी, एफ-पी-ओज आणि हेजर्ससाठी, जे नफा कमावण्यासाठी नाही, तर जोखीम व्यवस्थापनासाठी व्यवहार करतात. आणि शेवटी प्रणालीगत स्थैर्य म्हणजे एक सहभागी जर अपयशी ठरला, तरी संपूर्ण प्रणाली पडू नये. म्हणजे जर कोणाचाही एकही एफ-पी-ओचा किंवा एकही ट्रेडरचा किंवा एकही प्रोसेसरचा ट्रेड सिस्टम प्रमाणे नाही पडलं, तर पूर्ण सिस्टम कोलॅप्स होऊ नये ह्याचा पण म्हणजे ह्याला पण लक्षात ठेवून त्यांनी तसं नियम प्रणाली तशी बनवलेली आहे. आज आपण जे प्रत्येक संस्थेबद्दल बोलणार आहोत, ती या उद्दिष्टांपैकी किमान एका उद्दिष्टाशी जोडलेली आहे. तर जी पहिली आहे, ती आपली अ, नाही, हां. एका ओके, नेव्हर माइंड. भारतीय कमोडिटी बाजार एकच संस्थेद्वारा चालत नाही. हे एक स्तरबद्ध रचना आहे. सर्वात वर आहे भारत सरकार. धोरणात्मक दिशा ठरवते. जे धोरणात्मक दिशा ठरवते, त्याखाली आहे सेबी म्हणजे नियामक संस्था. त्यानंतर एन-सी-डी-एक्स सारखे एक्सचेंजेस, क्लिअरिंग कॉर्पोरेशन, डब्ल्यू-डी-आर-ए, गोदाम आणि मध्यस्थ हे सगळे येतात. याकडे एक व्यवस्थित पुरवठा साखळी प्रमाणे म्हणजे किंवा एक पिरामिड स्कीम प्रमाणे आपण पाहू शकतो. धोरण दिशा ठरवणं नियम धोरण दिशा ठरवतं, नियमन नियम ठरवतं, बाजार संस्था अंमलबजावणी करतात आणि सहाय्यक यंत्रणा प्रणाली सुरळीत ठेवते. यापैकी एकही घटक कमकुवत असले तर संपूर्ण रचना अडचणीत येते. बाजारात वाद निर्माण झाला तर तुम्ही कुणाकडे जाता किंवा कुणाकडे जाणार हे ठरवणे पण हे ह्या फ्रेमवर्क किंवा ह्या अ, प्रणालीचा एक भाग आहे. म्हणजे तुम्ही एक्सचेंजकडे जाणार किंवा तुम्ही सेबीकडे जाणार किंवा तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे जाणार. हे सगळं ह्या प्रणालीत ठरवलं जातं. आता आपण बघूया की ह्या प्रणालीचे कुठकुठले भाग आहेत जे हा फ्रेमवर्क सेटअप करतात.